वडिलांचं छत्र हरपलं. धुणी भांडी करून कुटुंब चालवणाऱ्या आईचा अपघात झाला. हलाखीची आर्थिक परिस्थिती असताना देखील शिकण्याची चिकाटी आणि जिद्द सोडली नाही. पेट्रोल पंपावर कष्ट करून 12वीच्या परीक्षेत चांगलं यश संपादन करून समाजापुढे एक नवीन आदर्श ठेवण्याचं काम एका विद्यार्थिनीनं केलंय. प्राची मनोहर लाखे असं तिचं नाव आहे. जाणून घेऊयात तिच्या या संघर्षरत आणि अभिमानास्पद प्रवासाबद्दल. कोल्हापुरातील यादवनगर वसाहतीत राहणाऱ्या प्राची मनोहर लाखे या विद्यार्थिनीचा डोंबारी समाजात जन्म झाला. घरची आर्थिक परिस्थिती खूप हालाखीची. जन्मा अगोदर वडिलांचं छत्र हरपलेलं, त्यामुळं सर्व जबाबदारी आईवर पडलेली. मुलीला शिकवायचं आणि मोठं करायचं हे स्वप्न उराशी बाळगून आईनं धुणी भांडी करत तिच्या शिक्षणाला हातभार लावला. पण नियतीचा खेळ कुणाला सांगता येत नाही. प्राचीची आई कामावर जात असताना निसर्डीच्या रस्त्यावरून पाय घसरून खाली पडल्या आणि त्यांचा हात 3 ठिकाणी फ्रॅक्चर झाला. हाताचं ऑपरेशन होऊन 35 टाके पडले आणि धुणी भांडी करणारा हात थांबला. त्यामुळे आर्थिक परिस्थिती फारच बिकट झाली. या घटनेनंतर प्राचीच्या जीवनाला एक वेगळी दिशा मिळाली. अचानक कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी तिच्या अंगावर पडली. घरात धुणी भांडी, जेवण, पूजा अर्चा अशा प्रकारच्या घरकामात ती मदत करू लागली. दरम्यानच्या काळात उद्यमनगरमधील एका पेट्रोल पंपावर तिला काम मिळालं. त्यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि शिक्षणाचा जेमतेम खर्च भागू लागला. सकाळी कॉलेज, दिवसभर पेट्रोल पंपावर काम आणि रात्री टेरेसवर अभ्यास अशा दैनंदिनीमध्ये सापडलेली प्राची मेन राजाराम कॉलेजमध्ये कला शाखेत 12वीला 75% गुण मिळवून पहिली आली आणि तिच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होऊ लागला. तिनं मिळवलेल्या यशाचा प्रवास तिनं एस न्यूजला सांगितला. एवढंच म्हणेन की परिस्थिती कशीही असो, मनात जिद्द ठेवावी प्रत्येक विद्यार्थ्याने की आपल्याला पुढंही काहीतरी करायचं आहे. परत आपली आर्थिक परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हा एकमेव मार्ग आहे. प्राचीच्या आईला राजीव गांधी योजनेमधून पेन्शन मिळतेय. ही योजना लाभदायक ठरल्याचं प्राची सांगते. राजीव गांधी पेन्शन आहे आमच्या मम्मीला. त्या महिन्याला 1500 रुपये येतात. त्याच्यावर माझं आत्तापर्यंतचं शिक्षण मी पूर्ण केलं. खरंच ही योजना म्हणजे माझ्यासाठी खूप लाभदायक ठरली. प्राची यशाचं श्रेय तिच्या आईला, कुटुंबाला आणि मेन राजाराम कॉलेजमधील शिक्षकांना देते. भविष्यात IPS बनायचं तिचं स्वप्न आहे. माझी आई आहेच, माझं कुटुंब पण आहेच, पण याचबरोबर माझ्या आईसाहेब म्हणजे आमच्या वर्ग शिक्षिका सौ पाटील मॅडम व माझे गुरुजन वर्ग यांना मी माझे यशाचे श्रेय देईन. जे 11वीमध्ये आमचे मान्य श्री डोने सर हे मुख्याध्यापक होते. त्यांनी माझे कोणतीही शुल्क न आकारता मोफत ॲडमिशन केले. त्याचबरोबर जेव्हा मी 12वीत बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरता वेळेस किंवा प्रवेश फी असेल तर आमचे आत्ताचे सध्याचे असणारे मुख्याध्यापक माननीय श्री खाडे सर यांनीही मला मोफत ॲडमिशन केलं. याचबरोबर त्यांनी खूप आर्थिक मदत केली. त्याचबरोबर आमचे जे प्रत्येक विषयाचे शिक्षक होते त्यांनीही मला खूप चांगलं सहकार्य केलं. खरंच मेन राजाराम आज मला खूप अभिमान वाटतो की मी मेन राजारामची विद्यार्थिनी आहे. यापुढे म्हणजे माझं खूप वर्षापासून असं स्वप्न आहे की मला IPS ऑफिसर व्हायचं आहे. आर्थिक परिस्थिती कशीही असो, मनात जिद्द ठेवावी. तुमची आर्थिक परिस्थिती बदलण्याचा शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे असा सल्ला तिनं विद्यार्थ्यांना दिलाय. सकाळी कॉलेज असायचं म्हणून लवकर उठायचे. त्यानंतर कॉलेज करून 11:15 वाजता कॉलेज सुटायचं. तिथून मग मी डायरेक्ट कामावरती जायचे. त्यानंतर संध्याकाळी आले की थोडं घर काम करायचं आणि मग 8:30 पावणे 9ला मग टेरेसवरती मी अशीच चटी हातरून अभ्यास करत होते. दरम्यान मुलीच्या यशानं आनंदित झालेल्या आईनं मुलीला खूप शिकवणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. मला माझ्या पोरगीचा मोठा अभिमान आहे आणि असंच भविष्य पुढं घडत जावं
आणि मी या धुण्या भांड्यातूनच तिला वाढवलं आहे आणि इथून पुढं पण वाढवत राहणार. माझी जोपर्यंत मला पेन्शन येत आहे त्या पेन्शनीतनं पण मी तिला थोडीफार मदत करीन आणि तिच्या थोडेफार मदत होईल तिची पण पेट्रोल पंपावर काम करून. प्राची खूप कष्टाळू आणि गुणी मुलगी असून समाजातील दातृत्ववान लोकांनी तिच्या शिक्षणासाठी हातभार लावावा असं आवाहन तिच्या शिक्षिका सुषमा पाटील यांनी केलंय. 27 जून 2023ला प्राची आणि प्राचीची आई आमच्याकडे कला शाखेला ॲडमिशन घेण्यासाठी आली आणि त्यावेळी त्यांची वास्तव परिस्थिती त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. तेव्हा प्रशालेचे प्राचार्य आणि सर्व शिक्षकांनी तिला ग्वाही दिली की आम्ही जेवढं होईल तेवढं तिला मदत करू. प्राचीचं कॉलेज सुरू झालं, सकाळी बरोबर 7:15ला येत होती कॉलेज सुरू होण्यापूर्वी आणि कॉलेज सुटल्यानंतर 11:30 दरम्यान ती पेट्रोल पंपावर यायची. उद्यमनगरमध्ये जो पेट्रोल पंप आहे SBIच्या समोर, तिथं ती दिवसभर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काम करायची. बऱ्याच वेळा आम्हाला सगळ्यांना अनुभव आला की रेग्युलर तिचं कॉलेजची उपस्थिती आहे, कॉलेजचा अभ्यास चांगला आहे आणि याचबरोबर ती कोकरी ॲक्टिव्हिटीमध्ये पण खूप चांगल्या प्रकारे काम करते. जसं की विणकाम, भरतकाम, ह्या वस्तू ती रिकाम्या वेळेत विणून विकायच्या आणि घरदाराला ती मदत करायची. त्याचं पेट्रोल पंपावर काम करण्यापाठीमागचा उद्देश तोच होता की माझी आई जे करते ते त्यामुळे माझं घरातलं काय सगळ्याच गुजराण होणार नाही यासाठी म्हणून ती काम करायची. आणि हे करत असं अभ्यासाकडे पण तिनं कधी दुर्लक्ष केलं नाही किंवा परिस्थितीचं कुठल्या अवडंबर न माजवता तिनं सगळ्या प्रकारे स्पर्धा परीक्षेला, शाळेतल्या आणि शैक्षणिक सगळ्या परीक्षेला चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे सहकार्य केलं. आणि महत्त्वाची गोष्ट तिच्याकडे असं एक कृतज्ञतेची भावना, तिच्याकडे असं एक संवेदनशीलता, म्हणजे ती अधिकारी होईल, लोकप्रतिनिधी होईल, ह्या सगळ्यापेक्षा एक चांगला माणूस होण्याची तिच्याकडे असण्याची गुणवैशिष्ट्य होती. ती एक त्या वर्गाची 1 वर्षाची असणारी वर्ग शिक्षिका आणि हिंदी विषयाची शिक्षिका म्हणून मला फार अभिमान वाटतो. आणि तिनं मिळवलेलं यश हे अगदी आमच्या कॉलेजसाठी, जिल्हा परिषदच्या या कॉलेजसाठी अभिमानास्पद आहे. त्याबद्दल प्राचीचं आणि प्राचीच्या त्या कुटुंबाचं मी मनापासून तोंड भरून कौतुक करतो, अभिनंदन करतो आणि प्राचीला मनापासून शुभेच्छा देतो. तत्पूर्वी प्राचीला खरोखर शिकण्याची एक उर्मी आहे, ही जिद्द मला दिसून आली. त्यामुळे समाजातले जे काही घटक असतील, दातृत्वाचे जे कोण धनी असतील, ज्यांना खरोखर मदत करायची तर योग्य ठिकाणी प्रॉपर मदत करण्यासाठी त्यांना हे ठिकाण मिळालेलं आहे. मी सर्वांना नम्रपणे आवाहन करतो की आपण जेवढं ज्या परीनं जितकं करता येईल तेवढं आपण सर्वांनी तिला मदत करावं. प्राचीनं पेट्रोल पंपावर काम करून यश मिळवलं, हा आदर्श सर्वांनी घ्यावा असं पेट्रोल पंपावरील सहकारी कर्मचाऱ्यानं सांगितलं. आमच्या तर प्राची लाखे नावाची मुलगी सध्या सर्व्हिस करत असून तिने 12वीत घवघवीत यश मिळवलेलं आहे. आम्हाला त्याचं कौतुक व अभिमान आहे. मालकांच्याही आमच्या फोनद्वारे, ते बाहेरगावी असल्याकारणाने फोनद्वारे कौतुकाचा वर्षाव केलेला आहे. इतर विद्यार्थिनींनीही असेच ह्याच्यासारखे यश संपादन करावे हीच इच्छा आणि इथून पुढे होणाऱ्या प्राचीच्या शैक्षणिक जे काही व्यवस्थित होईल त्याला आमच्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद पाठीशी राहतील. परिस्थिती कोणतीही असो, मनात जिद्द आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर आपल्याला कोणतंही कठीण ध्येय साध्य करता येतं, हेच प्राची लाखे हिच्या यशानं दाखवून दिलंय. S न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र शिंदेसह उत्तम पाटील.